राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुमच्यासाठी कढी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आली आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी 7 ते 8 बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे. कढीपत्ता, कोथिंबीर, हळद, मोहरी, जिरं, मीठ, साखर आणि बेसन आणि बारीक चिरलेली लसूण आणि बारीक चिरलेलं आलं घ्यायचं आहे. मी इथे ताक बनवण्यासाठी 1 कप दही घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलं आहे आणि हे बीटरच्या साहाय्याने मी फेटून घेते. जर तुमच्याकडे ऑलरेडी ताक असेल तर तुम्ही त्या ताकाची पण कढी बनवू शकता. तर मी हे फेटून झालेलं आहे माझं. आता हे बघा, हे ताक घुसळून झाल्यानंतर यामध्ये एवढी काही मलाई वरती आलेली नाही आहे, म्हणजे जे लोणी असतं ते काही एवढं आलेलं नाही आहे. तर आता यामध्ये बाकीचे जिन्नस आहेत ते आपण आता घालून घेऊया. तर हे ताक बनवून झालेलं आहे. तर यामध्ये आपण मीठ, साखर आणि बेसन हे आपण एकत्र यामध्ये टाकायचं आहे आणि हे एकजीव चांगलं करून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी 2 चमचे बेसन टाकलेलं आहे आणि हे बेसन आपण चांगलं एकत्रित या ताकामध्ये आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. आणि ते अशा पद्धतीने चांगलं ढवळून घ्यायचं आहे की त्याचे जे बेसन आहे, म्हणजे जे चणापीठ आहे, त्याचे गोळे राहिले नाही पाहिजेत. ताकामध्ये चांगलं एकत्रित मिक्स झालं पाहिजे. त्यामुळे थोडासा ताकाला घट्टपणा येतो आणि कढी छान लागते. तर फोडणीसाठी प्रथम आपण थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी थोडीशी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि जिऱ्याचा छान सुगंध यावा यासाठी जिरं थोडंसं हातावर घ्यायचं आहे आणि ते थोडंसं क्रश करून टाकायचं आहे, म्हणजे कसं जिऱ्याचा वास छान येतो. यामध्ये आता कढीपत्त्याची पानं घालून घेऊया आणि ही कढीपत्त्याची पानं हातावर चांगली मुरगडायची आहेत आणि टाकायची आहेत. यामध्ये थोडीशी लसूण टाकायची आहे. लसूण ही मी एकदम बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मिरची पण टाकून घेऊया आणि हे मंद आचेवर मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी थोडंसं आलं टाकणार आहे. आलं हे एकदम मी बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे. आल्यामुळे कढीला खूप छान स्वाद येतो, थोडं अलग लागते अशी. तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं, तुम्हाला आवडत नसेल आलं टाकलेलं तर नाही टाकलं तरी चालेल. तर आता आपण ही फोडणी आता चांगली छानपैकी फिरवून घ्यायची आहे. यामध्ये आता त्याचबरोबर आपण हळद टाकून घेऊया आणि छानपैकी परत परतवून घेऊया. आणि ही फोडणी करपू द्यायची नाहीये. आणि आता यामध्ये आपण जे ताक बनवलेलं होतं ते ताक आपण या फोडणीवर टाकायचं आहे. आता हे कढी सतत आपल्याला ढवळत राहायची आहे, म्हणजे या कढीला आपण उकळी येऊ द्यायची नाही आहे. आणि फक्त थोडंसं गरम झालं म्हणजे वरती वाफ यायला लागली
की आपण गॅस बंद करून टाकणार आहोत, पण तोपर्यंत हे सतत आपल्याला ढवळत राहावं लागणार आहे. आणि यामध्ये आपल्याला अजून मीठ पण घालायचं आहे आणि मीठ घालताना आपण ऑलरेडी पहिलं ताकामध्ये मीठ घातलेलं होतं, म्हणून यामध्ये आता प्रमाणामध्येच आपण मीठ टाकायचं आहे. तर आपल्या ताकाच्या कढीला आता वाफ यायला लागलेली आहे, म्हणजे आपली कढी बनलेली आहे. आणि ह्या कढीची चव आंबट, तिखट आणि गोड अशी आहे. तर ही 3 चवी जर कढीला असतील तर तुम्हाला ही कढी जमली म्हणून समजा. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये आणि मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि लाईक करा. ताकाची कढी ही गरम गरम भाताबरोबर खूप छान अशी लागते. तुम्ही ही जरूर ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला जरूर कळवा. खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. धन्यवाद.